स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन गेलेले आहेत, तरीही देशामध्ये आताही आपण जर पाहिलं तर आदिवासी समाज जो आहे तो हवा तसा प्रगत झालेला नाहीये, समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाहीये आणि याच आदिवासी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बदलापूरमधील एक तरुण जो आहे तो धडपड करत आहे। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। काल आपण पनवेल हायवे शेजारी असणाऱ्या कवट्याची वाडी या आदिवासी भागातील संपूर्ण परिस्थिती बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती आणि बदलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचं शासन आल्याच्या नंतर, सत्ता आल्याच्या नंतर कशा प्रकारे या आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत याचा आढावा आपण घेणार आहोत। महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीणचे आदर्श तायडे यांच्या माध्यमातून हे प्रयत्न केले जातात। आता इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात आलेले आहेत, अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। काय त्यांनी नेमकी मागणी केलेली आहे, त्यांना पाणी पुरवठा व्हावा यासाठी कोणकोणते प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केले जाणार, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, काल आपण भेट दिली आणि तात्काळ आज जे आहे ते ऍक्शन मोड मध्ये आलेले आहात, कोणती मागणी तुम्ही आदिवासी बांधवांसाठी केलेली आहे? प्रथमतः सर्वांना नमस्कार। काल तुम्ही बघितलं असेल तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक न्यूज आपण बदलापूरकरांसाठी प्रकाशित केली। खऱ्या अर्थाने बदलापूर पूर्वेला असणाऱ्या ज्या काही आदिवासी वाड्या आहेत त्यापैकी प्रामुख्याने अतिमागास म्हणून ज्या वाडीचा उल्लेख केला पाहिजे ती कवट्याची वाडी म्हणून आपण सर्वजण त्या कवट्याच्या वाडीला बघतो आहोत। आपल्या सर्वांना ती वाडी ज्ञात आहे। एवढं सगळं असताना सुद्धा या ठिकाणी अनेक लोकांच्या सत्ता आल्या, अनेक लोकांच्या सत्ता गेल्या, परंतु कोणीही या कवट्याच्या वाडीमध्ये आमच्या नागरिकांना या ठिकाणी त्यांनी ढुंकून बघितलं नाही आणि परिस्थिती अशी झाली की त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे, त्यांच्या मूलभूत सोयीसुविधांचा, त्यांच्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास न केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं जनजीवन अजूनही अतिमागास असल्यासारखं आपल्याला दिसतं। त्यामुळे नगर परिषदेच्या अखत्यारीत असणारा मतदार राजा जो आमचा आदिवासी बांधव अजूनही त्या वाडीत राहतो, तो आमच्या नगर परिषदेच्या अखत्यारीत राहतो, तो इथे मतदान करतो, त्या ठिकाणी मतदान केल्यानंतर या ठिकाणी टॅक्स भरतो। एवढं सगळं करून सुद्धा त्याला सोयी सुविधा इतक्या वर्षात का दिल्या गेल्या नाही, हा खऱ्या अर्थाने विचारण्याचा प्रश्न आहे अमितजी। आणि हाच प्रश्न मी स्वतःला देखील विचारला, परंतु त्याचं उत्तर असं होतं की काल परवा जे या ठिकाणी सत्तेत होते त्यांनी काय केलं हे त्यांचं पाप पुण्य, पण आज जेव्हा या मायबाप जनतेने भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सत्ता दिली, आमच्या नगर अध्यक्षांना या ठिकाणी विराजमान केलं, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून दिलं, त्यांना एवढं सगळं केल्यानंतर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही मनात प्रामाणिक भावना आली आणि काल त्या ठिकाणी गेलो। तुम्ही बघितलं असेल, त्या ठिकाणी गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की कवट्याच्या वाडीला आता मी दत्तक घेणार आहे आणि या कवट्याच्या वाडीतल्या प्रत्येक प्रश्नाला यानंतर वाचा फोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही। तुम्ही बघितलं असेल, मी काल सुद्धा सांगितलं की या कवट्याच्या वाडीचे 2 ते 3 मुख्यत्वे प्रश्न होते, त्यातला एक पाण्याचा प्रश्न आहे। तुम्ही बघितलं असेल, काही लोकांनी त्या ठिकाणी शो शायनिंगसाठी टाक्या दिल्या, पण त्या टाक्यांमध्ये पाणी नाही आणि पाणी नाही एवढ्यावर येऊन थांबायचं नाही, तर त्या ठिकाणी घराघरात कनेक्शन तर पाहिजे ना, म्हणजे टाक्या लावायच्या, म्हणजे त्या ठिकाणी एक वरंडा बनवायचा आणि लोकांच्या घरात पाणी कुठून जाणार? परिस्थिती अशी आहे की आजही त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर आमच्या माता भगिनींना 2-2 किलोमीटरवरून पायपीट करून पाणी वरती न्यायला लागतं आणि आम्ही म्हणून ही परिस्थिती बदलली पाहिजे। मी काल सांगितलं की काल मजिप्राचे जे अधिकारी आहेत खादरी साहेब, त्यांना सुद्धा तुमच्या समोरच फोन केला होता। त्यांना सांगितलं मी की या पुढच्या 15 दिवसात त्या ठिकाणी जी टाकी आता बसवण्यात आली आहे त्या टाकीच्या पासून नवीन कनेक्शन प्रत्येकाच्या घरापर्यंत गेलं पाहिजे, जेणेकरून पाण्याची पायपीट थांबेल, कोणालाही 2 किलोमीटरपर्यंत खाली येऊन परत वर पाणी घेऊन जायची गरज येणार नाही। आपण त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की पिण्याच्या पाण्याची मुख्य लाईन टाकण्यात यावी आणि प्रत्येक घरापर्यंत अधिकृत पाणी कनेक्शन उपलब्ध करून देण्यात यावं, ही आपण मागणी केली होती आणि त्याला चांगला प्रतिसाद मजिप्रा प्रशासनाने दिलेला आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आमच्या ज्या माता भगिनी आज 2-2, 3-3 किलोमीटरवर जाऊन पायपीट करून डोक्यावर हंडी, कळशी किंवा कॅनमध्ये पाणी घेऊन जातात, ते सगळी परिस्थिती बदलणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या कवट्याच्या वाडीचा कायापालट येणाऱ्या काळात होणार आहे। नक्कीच आपण पाहिलं आत्मिक महत्वपूर्ण मुद्दे आदर्श तायडे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले। सर, या संदर्भात काल भेट घेतल्याच्या नंतर आपण नगराध्यक्षांची भेट घेतली का, राजेंद्रदादांची भेट घेतली का, त्यांना का आपण या संपूर्ण परिस्थितीचा आढावा दिला? 100% सोमवारी सकाळी 11 वाजता आदरणीय नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्रदादा घोरपडे, मी स्वतः, आमचे काही नगरसेवक, आमचं असं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी पाहणी करायला जाईल। मी काल सुद्धा सांगितलं त्या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांना सामाजिक, सांस्कृतिक काही कार्यक्रम असतात त्यासाठी किंवा लग्न समारंभासारखे त्यांच्या समाजातले अजून छोटे मोठे काही उत्सव असतात ते साजरं करण्यासाठी एक हक्काचा समाज मंदिर किंवा एखादा समाज हॉल पाहिजे होता, तो समाज हॉल त्या ठिकाणी असला पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूनी त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींना आज त्या ठिकाणी आमचे राहणारे आदिवासी बांधवांना एक सुलभ शौचालय किंवा सार्वजनिक शौचालय त्या ठिकाणी असलं पाहिजे।
हे दोन मुख्य प्रश्न आहेत आणि पाण्याचा प्रश्न तर आपण इकडून सोडवतो आहोत. राहिला विषय टॅक्सचा प्रश्न सुद्धा सोमवार मंगळवारी त्यांचा आपण सोडवणार आहोत. पण महत्वाचा प्रश्न होता सार्वजनिक शौचालयाचा. आजही आमच्या माता भगिनींना, आजही आमच्या बांधवांना उघड्यावर त्या ठिकाणी जावं लागतं. घरात शौचालय नसल्यामुळे त्या ठिकाणी अनेक रोगराईचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्या ठिकाणी एक सार्वजनिक शौचालय असेल आणि आमच्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी सण किंवा उत्सव साजरे करण्यासाठी त्यांचे काही राजकीय सांस्कृतिक सामाजिक जे काही कार्यक्रम असतील ते साजरे करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ म्हणून त्या ठिकाणी एक भव्य दिव्य असा समाज हॉल असेल, यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि मी आदरणीय नगराध्यक्ष रुचिराताई घोरपडे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय राजनदादा घोरपडे यांच्याशी या संदर्भात सखोल बातचीत केलेली आहे. सोमवारी त्या ठिकाणी जाऊ, प्रत्यक्ष पाहणी केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो, मी जसं काल सांगितलं, समाज हॉल असेल, सार्वजनिक शौचालय असेल, पिण्याच्या पाण्यासाठी नवीन लाईन फक्त नसेल तर घराघरात त्या ठिकाणी प्रत्येकाचं एक अधिकृत कनेक्शन असेल, तर पाण्याची पाईपलाईन थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही येणाऱ्या काळात देणार आहोत. 70-75 वर्षात त्यांच्याकडे कोणी बघितलं नसेल हा काही लोकांचा आरोप आहे. पण तुम्हाला एक सांगतो, आज जेव्हा आम्ही सत्तेत आलो त्या सत्तेची कोणतीही हवा डोक्यात न जाता सर्वसामान्य माणसासाठी काम करायचा हा ध्यास मनात घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो. आणि आज तुम्हाला दिसेल, आज ऍक्शन मोडमध्ये आलोच आहे, पण पुढच्या 2 ते 3 महिन्यात काल सांगितल्याप्रमाणे हे सगळे मुद्दे निकाली काढू आणि आमच्या आदिवासी बांधवांचा विकासाचा मार्ग मोकळा करून त्यांना आमच्या विकासाच्या प्रमुख गंगेत सामील करून घेऊ. नक्कीच आपण भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदर्श तायडे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. आज त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये भेट दिली आणि काल ज्याप्रमाणे त्यांनी शब्द दिला होता की मी हे गाव दत्तक घेतो आणि याची संपूर्ण जबाबदारी आमची असणार आहे, भारतीय जनता पार्टीची असणार आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ते ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. आज त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि लवकरात लवकर पाण्याचा सुरळीत पुरवठा करण्यात यावा याची मागणी त्यांनी केलेली आहे. यासाठी वारंवार पाठपुरावा करणार असून गावातली इतरही ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी बदलापूर व्हॉइस न्यूज सोबत बोलताना सांगितलेलं आहे. बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.